नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाई वर्ल्ड मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणपती बाप्पासाठी शेला कसा बनवायचा। तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे शेले आपण जे आहे बनवू शकतो घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने। दोन प्रकारचे शेले मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर याकरता वेल्वेटचे फॅब्रिक मी इथे घेतलेलं आहे। साधारण तुमच्या बाप्पाची जेवढी उंची असेल तेवढ्या उंचीचं किंवा तुम्हाला जेवढ्या लांबीचा शेला बनवायचा आहे तेवढे तुम्हाला फॅब्रिक लागणार आहे। अर्धा मीटर फॅब्रिकमध्ये सहज शेला बनतो। वेल्वेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे। त्याचबरोबर समोर जे जांभळ्या कलरमध्ये आहे ते ब्रोकेटचं फॅब्रिक आहे। अशी दोन फॅब्रिक घेतलेत, दोन प्रकारचे शेले आपण इथे बनवणार आहोत। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। वेगवेगळ्या प्रकारच्या लेस इथे आपण घेतलेले आहेत। आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। हे जे घेतलेलं फॅब्रिक आहे हे आहे वेल्वेटचं कापड। तुम्ही साडीचा जो काट असतो त्या किनारीचा देखील शेला इथे बनवू शकता। त्याचबरोबर खणमध्ये सुद्धा ट्रेंडमध्ये हे जे शेले आहेत ते आलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लेस घेऊन किंवा लेसचा वापर करून अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपण शेला जो आहे तो बनवू शकतो। तर सुरुवातीला इथे जे वेल्वेटचं फॅब्रिक आहे ते मी डबल फोल्ड मध्ये ठेवलं आहे पन्ह्याच्या बाजूने आणि उंची किती आहे तर साधारण 60 इंच पन्ह्याचे हे कापड आहे आणि पूर्ण उंची मी इथे घेणार आहे। जी बाप्पाची सगळ्यात मोठी मूर्ती असते किंवा मंडळाचे जे गणपती असतात त्यांच्यासाठी हा शेला जो आहे परफेक्ट होतो। म्हणजे साधारण 4 ते 5 फूट उंचीच्या मूर्तीसाठी हा जो शेला आहे 3 ते 4 फूट उंचीसाठी व्यवस्थित होतो। रुंदीला किती आहे कापड तर 18 इंच, म्हणजे अर्धा मीटर पेक्षा देखील हे कापड जे आहे कमी आहे। आता याची लांबी रुंदी मी ॲज इट इज ठेवणार आहे, कुठेही कमी करणार नाहीये। इथे अशा प्रकारची एक ब्रॉड लेस घेतलेली आहे, हिचा वापर आपण करणार आहोत। वरच्या बाजूला हा वापर करणार आहे। त्याचबरोबर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलर मध्ये देखील लेस इथे जी आहे वापरू शकता। तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या लेस ठेवून बघायच्या आहेत की कोणती लेस किती छान दिसते, किती अंतरावर लावल्यावर किती छान दिसते। हे तुमच्या आवडीवर असेल, तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं आहे त्या पद्धतीने तुम्ही ही लावू शकता। आता या लेस लावण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, याचा जो बॉटम आहे हे बघा, खालची जी बाजू आहे ती व्यवस्थित डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि शिवून घ्यायचं आहे। डबल फोल्ड करून स्टिच केल्यामुळे याला फिनिशिंग जी आहे ती छान येते आणि वेल्वेटचं कापड जे असं गोल गोल वळल्या जातं ते वळत नाही। त्यानंतर हे कापड जे आहे आपण डबल फोल्ड करून स्टिच करून घेतल्यानंतर ही जी गोंड्याची लेस आहे ती घ्यायची आहे। गोंड्याची लेस आपल्याला अशा पद्धतीने खालच्या बाजूने लावून घ्यायची आहे। म्हणजे जो खालचा तिचा वरचा जो पार्ट आहे तो वेल्वेटच्या कापडाच्या खाली ठेवायचा, लेसचा वरचा भाग, आणि शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित। असंच आपल्याला जी दुसरी बाजू आहे त्या बाजूने देखील शिवून घ्यायचं। इथे कापड जे आहे बॉटम मी फोल्ड करून घेतलेला आहे व्यवस्थित। बॉटम फोल्ड करून घेतल्यानंतर आधी आपल्याला काय करायचं आहे, जो बॉटम आहे त्याच्या वरच्या बाजूला अशी छोटी एक लेस जी आहे ती लावून घ्यायची आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेसचा वापर करू शकता। इथे छोटी लेस मी लावणार आहे येलो कलर मध्ये। कॉन्ट्रास्ट कलरचा वापर करा शक्यतो, जेणेकरून उठावदार दिसतात लेस आणि शेला देखील दिसायला छान दिसतो। तर अशा प्रकारे ही लेस आहे, वरच्या बाजूने पिवळ्या कलरची लेस आणि खालच्या बाजूने आपल्याला गोल्डन कलरची लेस जी आहे ती लावून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित दोन्ही बाजूंनी आपण ही लेस जी आहे ती लावून घ्यायची आहे। शेल्याचे हे टोक आणि दुसरं टोक दोन्ही लेस लावून घेतलेले आहेत आणि छान फिनिशिंग आलेली आहे। आता आपल्याला जी गोल्डन कलरची ब्रॉड मध्ये लेस आपण घेतली होती ती देखील इथे लावायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्याकडे मशीन नाहीये ते देखील हा शेला घरच्या घरी बनवू शकतात। हे तुम्ही हाताने स्टिच करू शकता ही जी लेस आहे ती, किंवा ग्लू गन जी आहे ती मिळते मार्केटमध्ये, त्याने देखील तुम्ही ही जी आहे स्टिक करू शकता। तर दोन्ही बाजूंनी अशी ब्रॉड ही लेस जी आहे, साधारण या दोन्ही लेसमध्ये मी इथे 2 बोटांचं अंतर ठेवलेलं आहे, अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। ही लेस लावून घेतल्यानंतर जी साईडची बॉर्डर आहे इथे तुम्ही पाहू शकता, या साईडच्या बॉर्डरला आपल्याला गोल्डन कलरची लेस जी आहे दोन्ही बाजूंनी लावून घ्यायची आहे। ही लेस लावून झाली आपली। आता त्यानंतर ही जी साईडची किनार आहे ती आपल्याला सरळ बाजूने फोल्ड करायची आहे। ती कशी लावणार आहोत आपण, आधी सरळ बाजूने फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे कुठेही धाग्यांचा जो भाग आहे तो खालच्या बाजूने देखील दिसणार नाही आणि छान फिनिशिंग येईल। लेस फोल्ड करायची, लेसचं जे तोंड आहे ते फोल्ड करून अशा पद्धतीने पूर्ण दोन्ही साईडला आपल्याला ही गोल्डन लेस जी आहे ती वापरून घ्यायची आहे आणि शिवून घ्यायची आहे। आता आपण दुसरा शेला जो आहे तो कसा कट करायचा ते पाहूयात। तर याकरता ब्रोकेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि हे फॅब्रिक जे आहे याचा पन्हा जो आहे 35 इंचाचा पन्हा आहे।
हा छोटा शेला असेल, आपला छोट्या बाप्पासाठीचा शेला असेल, साधारण 2.5 ते 3 फूट उंचीचा. आणि तुम्हाला जर बाप्पाचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं आहे, तर अशा पद्धतीने इंच टेप जो आहे बाप्पाच्या गळ्यातून घ्यायचा आहे, म्हणजे मागच्या बाजूने घ्यायचा आणि पुढे तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तिथपर्यंत माप घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि त्या मापामध्ये 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे उंचीमध्ये. उंची 35 इंच आणि रुंदी इथे आपण साधारण 7 इंच घेणार आहे. आणि हा जो शेला आहे याची रुंदी कमी असणार आहे. पहिला जो शेला होता त्याची रुंदी आपली मोठी होती, रुंदीला मोठा घेतलेला आहे आणि उंचीला देखील आपण मोठा घेतला होता. 7-7 इंचावरती दोन्ही बाजूंनी मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. आणि मार्किंग करून घेऊन कट केलंय. कट केल्यानंतर आता सरळ बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे फॅब्रिक, म्हणजे त्याचे जे धागे निघत आहेत ते निघणार नाही. अशा पद्धतीने डबल इथे फोल्ड करून घ्यायचं आहे, एकदाच डबल फोल्ड नाही करायचं. आणि शिवून घ्यायचं आहे. ही बाजू जी आहे किनारीची बाजू आहे, त्यामुळे ती फोल्ड नाही केली तरी चालणार आहे. त्या बाजूवरती आपल्याला गोंड्याची जी लेस आहे ती अटॅच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने गोंड्याची लेस जी आहे खाली लावून घ्यायची आणि शिवून घ्यायचं आहे. फॅब्रिक फोल्ड करून घेतला आणि दोन्ही बाजूंनी गोंड्याची लेस जी आहे ती लावून घेतली आणि छान फिनिशिंग आलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी किनारीची बाजू आहे, जो कोपरा आहे, तिथे आपल्याला येलो कलरची लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे जी शेल्याची दोन्ही टोकं आहेत तिथे आपल्याला लेस लावायची. कशी छान दिसते ही लेस ऍडजस्ट करून बघायची आणि लावून घ्यायची आहे. या लेसला दोन्ही बाजूंनी आपल्याला स्टिच करायचं आहे. ही लेस अटॅच केल्यानंतर दुसरी जी आपली येलो कलरची किंवा गोल्डन कलरची तुम्हाला जी आवडते ती लेस जी आहे तुम्ही इथे वापरू शकता, ती आपल्याला किनारीच्या बाजूवरती लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असा शेला जो आहे आपला तयार झालेला आहे. हा जो आहे पहिला वेल्वेटचा शेला आहे, जो मोठ्या बाप्पांसाठी आहे. आणि दुसरा जो शेला आहे आपला, तो जो आहे छोट्या बाप्पांचा आहे. तर मैत्रिणींनो, अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण शेला जो आहे बाप्पासाठी बनवू शकतो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. I remember the days, always at the same place, the same people every day. I will never forget